निदा खानचा मोबाईल शोधण्याचं सध्या आव्हान आहे। फरार झाल्यापासून स्वतःचा मोबाईल तिने वापरलेला नाहीये। फरार झाल्यानंतर दुसऱ्यांच्या मोबाईलवरून ती संपर्कात होती। इतरांच्या फोनवरून अटकपूर्व जामिनासाठी ती प्रयत्न करत होती आणि ती फरार होती। मात्र आता पोलिसांच्या हाती ती लागलेली आहे आणि त्यामुळे आता निदा खानचा फोन नेमका आहे कुठे या संदर्भातला तपास पोलीस करतायत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हे प्रकरण उघडकीला आल्यापासून ती फरार झालेली होती। मात्र फरार झाल्यानंतर तिने हुशारीने आपला मोबाईल वापरलेला नाहीये। दुसऱ्यांच्या मोबाईलवरून ती संपर्कात होती। अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा मध्यस्थांच्या वतीनेच तिने धावपळ केलेली होती। नाशिकच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी आणि उच्च न्यायालयासाठी ती वकिलांशी बोलत होती। सुरुवातीला नाशिकमधून आपल्या वडाळा गावातल्या घरानंतर तिने थेट भिवंडीमध्ये काही काळ वास्तव्य केलं आणि त्यानंतर मुंब्रा आणि नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये तिने फ्लॅट घेऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला। मात्र यामध्येच ती अडकली। नाशिक पोलिसांच्या सापळ्यामध्ये ती सापडली। पोलिसांसमोर तिचा खरा मोबाईल शोधण्याचं आता आव्हान असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय ज्या पद्धतीने आता पोलिसांनी तिला अटक केलेली आहे त्यामुळे येत्या काळात आणखी मोठी माहिती समोर येण्याची खरं तर माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निदा खाननं आपला मोबाईल फोन वापरलेला नाहीये, त्यामुळे येत्या काळात आता तिचा मोबाईल फोन शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असेल। खरं आहे, आपण जर बघितलं तर निदा खान जो मोबाईल वापरत होती त्या मोबाईलमध्ये खूप महत्त्वाचे पुरावे या धर्मांतरण प्रकरणातले आहेत। कारण ती आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना जे काही तिच्याबरोबरचे तिचे सहकारी होते 4-5 जण जे पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत त्यांच्याशी सुद्धा ती बोलल्याचं समोर येत आहे प्रकरण म्हणजे त्यांना अटक होण्याच्या पूर्वी। आणि एकूणच तिला त्या प्रकरणाचा सुगावा लागला होता। आपण जर बघितलं तर धर्मांतरण प्रकरणामध्ये पोलिसांनी जवळजवळ 8 ते 10 दिवस स्वतः महिला पोलीस कर्मचारी या कंपनीमध्ये कामाला लागलेल्या होत्या। त्यांनी स्वतः याचा संपूर्ण तपास केलेला होता आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण पुराव्यासह उघड केलं होतं। मात्र हे संपूर्ण तपास होत असताना निदा खानच्या हे लक्षात आलं आणि निदा खानने आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा अलर्ट केल्याचं समोर आलं होतं। मात्र या संपूर्ण अटक सत्रामध्ये ती मात्र फरार होण्यात यशस्वी ठरलेली होती आणि तिचा फोन हा सर्वात महत्त्वाचा आहे। आता तो फोन तिने कुठे ठेवलेला आहे, तो फोन त्या फोनमध्ये कोणतं कार्ड वापरलं जात आहे किंवा ते फोनच्या मध्ये कोणाकोणाचे नंबर होते, कोणाकोणाशी तिने संपर्क केले होते, संपूर्ण फोरेन्सिक जी काही इन्क्वायरी आहे ती या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यातून तिचे संपर्क आणि एकूण आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स काय काय आहेत त्यातले हे सुद्धा समोर येणार आहेत। त्यामुळे पोलिसांसमोर आता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे तिचा ओरिजिनल मोबाईल ताब्यात घेणं। सध्या ती दुसऱ्यांच्या मोबाईलवरून चर्चा करत होती, वकिलांशी चर्चा करत होती आणि त्यामध्ये ती अडकत गेली। त्यामध्येच जो तिच्या संपर्काचा जो एक नंबर होता मध्यस्थाचा, तो मध्यस्थाचा नंबर ट्रेस करत पोलिसांनी तिचा मागोवा काढला आणि त्यानंतर ती आता संभाजीनगरमध्ये गेल्याचं लक्षात आलं, निष्पन्न झालं। 2-4 दिवस ही सातत्यानं त्याच ठिकाणून बोलत होती, त्यानंतर ती तिथे स्थिरावल्याचंही लक्षात आलं। सतत ती प्रवास करत असे मात्र या ठिकाणी तिने संपूर्ण कुटुंब सुरक्षित करण्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी एकत्रितपणे कारवाई करत तिला अटक केलेली आहे। आता संपूर्ण जे काही धर्मांतर प्रकरणाचा उलगडा आहे तो आता तिच्या मोबाईलमधून होणार आहे। त्यामुळे पोलीस आता तिला अटक केल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल शोधण्याच्या पाठीमागे लागणार आहे। अगदी, त्यामुळे तिला आता अटक झालेली आहे, त्यामुळे तिचा मोबाईल आहे कुठे या संदर्भातली अधिक माहिती निदा खान देते का, पोलीस त्यामध्ये कशा पद्धतीने चौकशी करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या माहितीसाठी।